नमस्कार मित्रांनो, कुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करतोय। निरंजनातील जोडवात या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण तिसरा भाग ऐकणार आहोत। आजच्या भागाचं शीर्षक आहे माझे टपाल। अभिवाचन करतायत निरंजनातील जोडवात या पुस्तकाच्या लेखिका उज्ज्वला अंधारे। निरंजनातील जोडवात भाग 3 माझे टपाल। माझी दुपारची झोप हमखास मोडणारा कोण असेल तर पोस्टमन। नाव पत्ता वाचून त्या घरात पत्र टाकणं एवढंच त्याचं काम, पण तो जाताना हमखास बेल वाजवणार आणि माझी झोपमोड करणार। मनात असो वा नसो तरी सुद्धा उठून मी टपाल घेतले। त्यातल्या एकावर माझे नाव बघून उत्सुकतेपोटी बघितलं। साधं पोस्टकार्ड होतं, पण ज्याच्यासाठी ते पत्र लिहिलं होतं ती व्यक्ती मी नव्हते। चूक की बरोबर हा विचार न करता नकळतच मी ते वाचलं। फार घनगंभीर असे शब्द होते। अगं रमा, काय सांगू तुला, परीक्षा देऊन मी परत अमरावतीला आलो। आल्या आल्या बाबा म्हणाले, हे काय एकटाच आलास? मी शांतपणे पण खालच्याच मानेने होय म्हणाले। अगं आईने तुझ्यासाठी स्वयंपाक पण करून ठेवला होता। आज इतक्या वर्षांनी तुझा ठाव ठिकाणा कळला। म्हटलं तुझ्या खास मैत्रिणीच्या उमाच्या पत्त्यावर एक पत्र टाकूया। मला खात्री आहे की माझा निरोप तुला नक्कीच मिळेल। अदाशीपणे मी अख्खे पत्र एका दमात वाचून काढले। मन भूतकाळाच्या 40 वर्ष मागे गेले। रमा माझी बालमैत्रीण, आमच्या शेजारीच राहायचे। तशी वयाने 2-3 वर्ष मोठी होती, पण आमच्यात वेगळेच नाते होते, जीवलग मैत्रिणीचे। फार रम्य दिवस होते ते। रमा फार हुशार आणि चुणचुणीत होती। शाळा कॉलेजमध्ये सर्व स्पर्धा खेळात आघाडीवरच असायची, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या नजरेत भरायची। बिनधास्त होती, पण खांद्यावरचा पदर कधी तिचा उडाला नाही किंवा खालीही पडला नाही। रमणला तिची हीच गोष्ट आवडायची। तो कॉलेजमध्ये प्रवेश करता झाला आणि त्याच्याही नकळत या बिनधास्त रमाने त्याच्या हृदयात प्रवेश केला आणि महाशय अहोरात्र या एकाच विचाराने झपाटले, कधी लपून चोरून तर कधी बिनधास्तपणे नेत्रसुख घेते झाले। फायनलची परीक्षा जवळ आली होती। सेंड ऑफ झाला आणि ॲडमिशन कार्ड घेण्याची विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली। तेव्हा कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यात त्याने तिला गाठले आणि आपले गुपित सांगितले। बिनधास्त पण सोजवळ रमा काहीशी गडबडलीच। आमच्या शेजारीच रमणचा मित्र राजू नव्यानेच राहायला आला होता। राजूच्या घरीही रमाचे येणे जाणे होते। राजूला रमणचे मनोगत कळले होते। त्याच्या आईने कसलासा विडा एक दिवस रमेला खायला दिला आणि रमा वेड्यासारखी रमणसोबत बाहेर जाऊ लागली। दुपार काय संध्याकाळ काय, रमेच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली आणि जाणकाराला दाखवून ताबडतोब उपाय केला तिने रमेसाठी। रमणच्या सुखवस्तू कुटुंबात रमणचे बिना नोकरीचे स्थळ चालण्यासारखे नव्हतेच। कौटुंबिक मैत्री असून देखील या विषयाला दोन्हीकडून वाचा कुठलीच नव्हती। वातावरणाचा परिणाम म्हणून की काय, रमा पुरवणी परीक्षेत पास झाली आणि वडिलांनी तिला दूरच्या नातेवाईकांच्या गावी पाठवले। आत्यांनी तिला शिकवून डॉक्टर केले आणि एका डॉक्टरशीच तिचा विवाह झाला। रमणे यथावकाश ग्रॅज्युएट झाला। वडिलांच्या बदलीच्या गावी फिरत राहिला। दोघांची लग्न झाली। कोशातून बाहेर यायला त्यालाही त्रास झालाच असेल। आपापले संसार सुरू झाले। 40 वर्षांचा कालखंड उलटून गेला। आता इतक्या दिवसांनी आमचा बालमित्रांचा ग्रुप जमला आणि लहानपणापासूनच्या सर्वच आठवणी जाग्या झाल्या। आज दोघेही आपापल्या संसारात रमली आहेत। आज पोस्टमनने हे पत्र आणले आणि या पत्रातून रमणने हा गौप्यस्फोट केला। रमाला माझ्या माहेरी गावातच दिले होते। कालच मी भाचीच्या लग्नाच्या निमित्ताने आले आणि आल्या आल्या मला मिळालेले पत्र घेऊन डॉक्टर रमाकडे गेले। तिला दाखवले तेव्हा तेवढाच शांतपणे म्हणाली, अगं सुंदर मुलींवर वशीकरणाचा असाही प्रयोग केला जातो हे मला कळून आले। असो, माझ्यासाठी तो दडपून गेलेला भूतकाळ आहे। माझे वर्तमान आणि माझे भविष्य, आता माझा हा संसार आहे आणि त्यामुळे आता ह्या अशा पत्राला काहीच अर्थ नाही। आणि डॉक्टर रमा आपल्या क्लिनिकला झटकन निघून गेली। एक छोटेसे बाळ या जगात येण्याची वाट बघत होते। तिच्या सुश्रुत क्लिनिकमध्ये सुप्रसिद्ध गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर रमा भोसलेची।